नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत आपल्या या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात राहणाऱ्या 2 वर्षापासून आपल्या राहत असलेल्या कोरबेकर आजींकडे. तर कोरबेकर आजींचा असा इतिहास आहे की त्यांचा मुलगा फॉरेस्ट अधिकारी आहे पुण्यामध्ये. काही दिवसांपूर्वी त्यांना भिक्षेकरी केलं होतं, काही वर्षांपूर्वी, आणि त्या भिक्षेकरी म्हणून कर्जतमध्ये राहत होत्या. कर्जतमधून घारेदादांनी त्यांनी आपल्याकडे आपल्या निवाऱ्याची पूर्ण माहिती घेतली आणि ते विनामूल्य आपण सांभाळतो म्हणून त्या भिक्षेकरी आजीला त्यांनी इथे आणून सोडलं. लागेल तेवढी, जशी शक्य होईल तेवढी मदत करू असे आश्वासनही दिले आणि त्यांचा सपोर्टही असतो. कधी प्रेमाने चौकशीही करत असतात. त्याचप्रमाणे बघायला गेलात तर 1.5 वर्षामधला खूप अनुभव आहे. वयाने खूप आजी मोठ्यात आणि तुम्हाला पुढे बघायलाच मिळतील की जवळजवळ 85 वर्षांची आजी आहे. आता बघायला गेलात तर म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. या सर्व वृद्धांना त्यांचा वेळ मिळणं गरजेचं असतं. यांना अपेक्षा असते की त्यांच्यासोबत त्यांच्या सम बोलणारा कोणीतरी पाहिजे असतो आणि या वयामध्ये खरं तर त्यांना त्यांचा वेळ देणं गरजेचं असतं. प्रत्येकाला माझी विनंती असते की जर तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध असेल तर त्यांना थोडा वेळ द्या. कारण जसं लहान मुलांना आपण त्यांच्यासोबत खेळतो किंवा लहान मुलांना जसा वेळ अपेक्षित असतो तसं ते घडत जातं. सेम तसंच या वृद्धांना त्यांचा वेळ दिला तर त्यांचं आयुष्य आनंदी जातं आणि ज्या दुखण्याच्या किंवा ज्या दुःखत असलेल्या या वेदनांवरती जेव्हा ते विचार करत असतात त्यातून त्यांना ते खरं औषध असतं. त्यातूनच ते बाहेर पडतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना नेहमी वेळ द्यावा लागतो. तर आपल्याकडे असलेल्या आजींना आपण नेहमी वेळ देतो. तर आज मी तुम्हाला दाखवतो की मी त्यांना कसा वेळ देतो. आणि खूप साऱ्या गप्पा होतात, चौकशी होते. त्याचप्रमाणे आम्ही नेहमी अभंग म्हणत असतो, गाणी म्हणत असतो, वेगवेगळी जे येतील गाणी ते बोलत असतो. मला सगळं जी काही गाणी येत नाही, परंतु त्यांच्यासाठी थोडंसं मोबाईलमध्ये बघून किंवा काही लिरिक्स काढून थोडासा टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी तुम्ही 10-15 मिनिटं जरी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला तरी त्यांच्यासाठी तो खूप अमूल्य असतो. तर बघूयात, चला दाखवतो मी तुम्हाला की आपण आजींसोबत कसा वेळ स्पेंड करतो आणि नक्की तुम्ही कळवा की तुम्हाला आजी कशी वाटते. आपण आपली आकाशी झेप घे पाखरा, आकाशी झेप घे पाखरा, थोडी सोन्याचा पिंजरा, थोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घे पाखरा, आकाशी झेप घे पाखरा, थोडी सोन्याचा पिंजरा, थोडी सोन्याचा पिंजरा. थांबा एक मिनिट. माझ्या घरी राहिलं ना, गाऊन राहिले, कपडे राहिले, सगळंच राहिलं. मग काय करणार? दुसरं टाकून घेतो. दुसरं गाणं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुढे काय? पुढे अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग, धरीलास राग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग सत्वाची, तू ग सत्वाची, तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग, काग धरीलास राग, धरीलास राग.
धरीलास राग धरीलास राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग कशा पायी राग धरीलास राग तुझ्या चरणाची लागली या गोडी सोड मनाची अंबाबाई आडी तुझ्या चरणाची लागली या गोड मनाची अंबाबाई आडी काग केला तू भक्ताचा त्याग काग धरीलास राग कशा पायी राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग रटलं का? छान आहे पण ते मला छान आहे तुला इकडे आवडतं का? हो आवडतं नक्की मग नक्की पहिले मी आली आता तू 2 वर्ष झाली इकडे राहतीयस हो, ना हो. 2 वर्षात किती छान छान वाटतंय वाटतंय ते किती छान बदल झाला नाही बदल का? झाला आज मस्त वाटतंय नक्की नक्की फ्रेश एकदम फ्रेश पण वाटतंय गणपती झाल्यावर मी जरा दवाखान्यात जाणार बरे पाय ते परवा डॉक्टर आले तेव्हा काही दाखवलेच नाही. दाखवलंय मग काय? घेतले गोळ्या संपल्या गोळ्या संपल्या तर डबल आणायच्या आणि तिकडे तिकडे लपून ठेवलेल्या गोळ्या मला दिसत आहेत तुझ्या नाही, अगे खोटे बोलायची नसते त्या ब्लाऊजच्या खाली तुझ्या गोळ्या असतात नाही, थोडे. अगं असतात दाखव बरं काढ बाहेर काढ. त्या ब्लाऊजच्या खालच्या गोळ्या काढ किती गोळ्या आहेत बघ एक पण गोळी असते खाली नाही सरी म्हणतेस नाही, नाही. गोळ्या घ्यायला घरी जायचंय नाही गोळ्या घ्यायला नाही पण जरा जायचं. मग सांग मला आता एवढ्या गोळ्या आहेत तरी तू एक पण गोळी खाल्ली नाहीस डॉक्टरची आता काय करू मी आता खाणार आहे कधी उद्या नक्की हो नक्की आणि आणि हा हरिपाठ वाचतेस की हो नाही वाचते नक्की वाचते नक्की वाचते हो सुंदर ते दान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभवणी विराजते तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणी करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी ब्रह्मा सदा ज्ञानदेव मने वासियाच्या पुन्हा द्वारकेचा राजा पांडवा घरी चहुवेदी जाणी शाही श्रास्ती कारण 18 पुराणे हर्षिकाती मंथुने नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीवन शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी का वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे राम कृष्ण हरी माऊली एक दिवा इंटर झाली जय जय राम आणि आवडीची इच्छा बस